नमस्कार सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव संतोष भावरावजी लोखंडे, राहणार खानापूर, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. ओके. आता आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलोय आणि ह्या भागामध्ये सर्वात जास्त तूर होते, बरोबर? हो हो. तर आता तुमचा तुरीचा प्लॉट कधी लागवड केली होती तुम्ही, पेरणी? पेरणी आहे आमची 18 नाही 23 जूनची आहे. 23 जून. 23 जून. क्षेत्र किती आहे तुरीचं? हे 5.5 एकर. 5.5 एकर. हो. ओके. तर ही व्हरायटी जी ही कुठली? हे आता आम्ही दुसऱ्याकडून घेतली, कोल्हापुरी 55 म्हणत आहे. ओके. पण खरी व्हरायटी जे काय आहे लेबल हे कोणालाच माहित नाही, पण 4 वर्ष झाले व्हरायटी चांगली पिकत आहे ती. ओके. तर तुम्ही लागवडीच्या वेळेस याला काय खत दिले होते? काहीच नाही. आम्ही म्हणजे पेरणीच्या वेळेस ना सोयाबीनला खत देत हा. ना तुरीला खत देत. बरं. फक्त जे काय द्यायचं हा. सोयाबीन निघाल्यानंतर आम्ही तुरीला खत देतो, सोयाबीनला खत बिलकुल देतच नाही. बरं. त्यावेळेस काय डोस टाकला होता तुम्ही? त्यावेळेस बस आपलं हे यश आहे आमचं. म्हणजे शक्ती सम्राट मिरॅकल. हा. बरोबर. तो डोस टाकला, बरोबर. कधी हा सोयाबीन काढल्यानंतर? हो, सोयाबीन काढल्यानंतर म्हणजे दिवाळी पिरियड मध्ये टाकला. बरोबर. हो. तर तो SSM किती टाकला तुम्ही एकरी बॅग? आणि ते 4 एकरासाठी सांगितलं होतं आपण. त्यात 2 असं असं सांगितलं. सांगितलं. 2 सांगितलं होतं. बरं. मग त्याच्यापैकी तुम्ही किती टाकले? त्याच्यात केलं आम्ही 8 एकर गेलो. 8 एकर. ते टाकल्यानंतर काय बदल झाले? ब्रँचिंग चांगल्या वाटल्या. दरवर्षी जे प्लॉट मध्ये नाही होत ब्रँचिंग ते झाल्या. फुटवा होत नव्हता. फुटा होत होता. फुटव्यासाठी काय करतात बाकी शेतकरी? बाकी शेतकरी छाटणी जसं म्हणतो आपण कापून कापून टाकतात आणि DAP वगैरे 10 जुन्या पद्धतीने केमिकल वापरतात. बरं. तुम्ही यावेळेस काहीच नाही केलं तसं? नाही, बाकी काहीच नाही. कापणी वगैरे काहीच काहीच केलं? नाही. तरी पण फुटवा निघाले? बिलकुल मस्त. तरी साधारणतः किती फुटवे निघाले होते? फुटे म्हणजे जे निघते त्याच्या डबलच निघाले. म्हणजे जे सरळ राहिली असती तूर उभी उभी नाही राहता त्याला ब्रँचिंग जास्त झाल्यामुळे ते पूर्ण वाकून गेली. त्यानंतर मग काय बदल झाले? म्हणजे दरवर्षी जी तूर होती त्यापेक्षा या वर्षी काय वेगळे पण जाणवलं तुम्हाला? तर जे आता या प्लॉट मध्ये समजा पाहिजे तसं आपल्या मनात आता सालच नाही, पण साल नसून जे 4 होतं तर 6 होते. म्हणजे दीडीची वाढ वाटते आपल्याला. 1.5 क्विंटल उत्पन्न वाढलं. दीडीनं उत्पन्न. जसं 4चा की 6. हो. 6चा आवरेज नक्कीच येते. मी जरी 5 म्हटलं तुम्हाला बघा अंदाज पूर्ण सरासरी 6चा लागतेच त्याच्यात, जर हे टिकून राहिलं तर वातावरण. या गावामध्ये कोणी कोणी वापरले आपलं तंत्रज्ञान? विजयराव लोखंडे, ज्ञानेश्वर पाटील लोखंडे. तुम्ही पण वापरले? तुम्ही पण काय तुमचा अनुभव आहे? माझं ब्रँचेस खूप केलं सर. फुटवा चांगला निघाला? 9 फुटाचा 6 पॅक झाला. आपल्यापेक्षा उलट चांगली आहे त्यांची तूर. पण ते आता आतमध्ये पडते आपल्याला म्हणून गेलो नाही. हा रोड टच प्लॉट असल्यामुळे आपण इकडे. म्हणजे 9 फुटाची सरी पूर्णपणे झाकून गेली, एकामेकात बसली. हो का? बरं. नाही, हे पण हाईट होती. हे वाकल्यामुळे हे असं होती हाईट. फवारे मारला एवढा उंची माणूस 7 फुटाचा हाताचा घरला पूर्ण असं झालं. म्हणजे ती सेटिंग झाली, वजन झालंय त्याच्यावर म्हणून वाटली ते. बरं. सेटिंग आता किती प्रमाणात झाली काय? म्हणजे भरपूर प्रमाणात सेटिंग शेंगा? शेंगा आता जी मोजतात तसं, पण जे भरण आहे आता 60% भरण झालेलं आहे. माझ्या हिशोबाने 40% बाकी आहे आणखी. म्हणजे जे काय म्हणतात तुमच्या चलप म्हणते का बारीक याला, चलप मध्ये आहे ना आणखी. आपण आता घाटाकडे जा, मधात जर गेलो तर याच्यात चलप आहे बाकी. सध्या भरायचे. आणि याला आता पाण्याचं नियोजन कसं आहे तुमचं? काहीच नाही, स्प्रिंगला पाणी द्यायला. माझ्या मते पाणी द्यायला पाहिजे होतं खालून, कारण ते आमच्या लाईन मुळे आम्हाला देताच नाही आलं. दिवसाची लाईनच नाही, रात्री लाईन आहे. रात्रीचं पाणी तुरीला द्यायचं म्हटलं तर एकच पाणी दिलेलं आहे. बस. या प्लॉटला फवारण्या किती घेतले? फवारणी आता 3री आज झाली. अजून त्यांना आपलं बस आतापर्यंत फक्त 3च फवारण्या झाल्या. बाकी इतर शेतकऱ्यांच्या किती फवारण्या होतात? आमची तर 3-4 कोणाच्या झाल्या, पण 4 नाही तर सरासरी 3 फवारण्या राहतेच. मी तर देणारही नव्हतं, पण आता धुकं वातावरण सांगितलं आणि अडी पडेल बा या हिशोबानेच मी आता दिला, नाही तर 2 फवारण्यावरच ठेवला होता. अजूनपर्यंत गरज नव्हती, पण तुम्ही फक्त भीतीपोटी घेतली, आवश्यकता नाही. काहीच कामच नव्हतं, पण अडी नाही आहे माल कायम राहायच्यासाठी आपण मारला फवारा.
तुम्ही आता जसं दर सगळ्या फवारण्या परिसरात तुम्हीच मारता हो बरोबर, तर इतरांच्या तुरीत आणि या तुरीत काय बदल वाटला? फरक आहेच ना म्हणजे फरक म्हणजे कशात? जसा या क्वालिटी फरक आहे ना. फडी जास्त वाढली, फरदड जास्त ब्रांचेस जास्त, डांगा जास्त आहे आणि लाभ भरपूर राहिले आणि लोक बाकीच्या रासायनिक प्लॉटला खूप लाभ राहिला तिच्यापेक्षा. अच्छा, एक आपल्याकडे आता मी असं पूर्ण परिसरात प्लॉट पाहत येतोय, असं उबळलं तूर याच प्लॉट मध्ये आपल्यापेक्षा भारी प्लॉट आहे. मागच्या प्लॉट मध्ये आहे ना, तो म्हणजे ती शेती या शेतीत तो म्हणजे वातावरण तो सगळ्या गोष्टी उलट चांगली शेती आहे, त्याच्यापेक्षा भारी आहे. माती ती याच्यापेक्षा बेस्ट आहे, पण तिथं रासायनिक वापरला, इथं आपलं एसटी वैदिक वापरला बरोबर, त्याच्यापेक्षा इथं आपली तूर चांगली आहे. आणि म्हणजे साधारणतः तुमचा आता एकरी खर्च किती झालेला आहे? 2300 रुपये. एक बॅग टाकून तुम्ही 2300 रुपये झाले. समजा 6 क्विंटल आलू तूर, तर किती उत्पादन होईल तुम्हाला? एकरी 2300 खर्च नाही, खर्च त्यापेक्षा कमी होईल ना. कमीच होईल ना. कमीच होईल. 8 किलो वापरले ना. 8 साडेबाराशे 1250 रुपयामध्ये दीड पट जे आहे ते उत्पादन वाढलेलं आहे तुम्हाला. जिथं 4 क्विंटल होतं तिथे 6 क्विंटल होत आहे. बरं, म्हणजे एकंदरीत पैशाच्या याच्यात म्हटलं तर आपण किती रुपये होतील तुम्हाला आता या तुरीचे? आता एकरी आता 6 म्हटलं तर 742,000 रुपये एकरी होईल समजा आताच्या भावात. नाही आता भाव राहते टिकून गेले. आपलं एकरी लोकांना 4 होते, आपल्याला 6 झालं, म्हणजे आपल्याला 2 क्विंटल जास्त झालं. 8,000 रुपयाने 8 दुनी 16,000 रुपये आपल्याला वाढले. आणि आपण त्याच्या अगेन्स्ट मध्ये किती खर्च केला? फक्त 1200 रुपये, 1200-1500 पकडा. 1200 रुपयाला किती मिळाले आपल्याला? 16,000.